नाही, मला वाटलेलं सावी नाईक, भाऊराव नाईकांची नात. तिच्यात त्यांची जरा तरी हुशारी आली असेल, पण नाही. तो भाऊराव मूर्ख निघाला. आणि त्याची नात महामूर्ख. बस. माझ्या आणि धैर्यांमध्ये विषय चाललाय. कुणीमध्ये बोलायचं नाही. धैर्य, मला तुमच्या तोंडून ऐकायचंय. खोटं आहे ना हे? हा, मला नाही, हे सगळं खोटं आहे. हे ऐकायचंय मला तुमच्या तोंडून. सांगा ना धैर्य, प्लीज बोला ना एकदा. सांगा, या सगळ्यांना सांगा की हे सगळं खोटं आहे म्हणून. बोला ना धैर्य एकदा. हो, काय सांगणार आहे? मी सांगतो. महत्वाच्या कामासाठी निघालायस, सगळं व्यवस्थित होते. आई, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि आजचं हे तुमचं काम झालं की मग आपल्यात कोणीच नाही येणार. तुम्हाला या जमिनी मिळाल्या की मग तुम्ही कायमचे माझे होणार. आणि आजचा हा दिवस या सावीचा या घरातला शेवटचा दिवस असेल. धैर्य, मी ना तुमच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलंय. अहो, आज तुमचा स्पेशल दिवस आहे ना, मग तो स्पेशल दिवस मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे. हे बघा इरा, आत्ताच असलं काही करायची गरज नाहीये. सगळं जरा धीरानं घ्यायला लागणार आहे आपल्याला. कुणाला कसलंही डाऊट येता कामा नाही. धैर्य, असं काय करताय? आणि एवढं काही मोठं मागत नाहीये मी, फक्त तुमचा वेळच मागतेय ना. प्लीज धैर्य, तुम्ही माझ्यासाठी एवढं करा ना. ठीक आहे, एकदा त्या जमिनी माझ्या हातात आल्या ना की मग मी सावीला कटवतो. खोटे. ए सावी, तुला तुझ्या नवऱ्यावर लय विश्वास होता ना? त्याच विश्वासाच्या जोरावर मला काय म्हणली होतीस दसऱ्याला? आठवतंय? नाही आठवत? फ्लॅशबॅक. मला म्हणली होतीस का मला माझी जागा दाखवणार. आता काय झालं? हा, त्याच्या भरोश्यावर एवढा मोठा डायलॉग मारलेलास, त्यानेच तुला तुझी जागा दाखवली, तुझी लायकी दाखवली. पण तुला वाटत होतं आम्ही नालायक. बरं चला, आम्ही नालायक, पण उघड उघड सगळं करत तरी होतो. तुझ्या नवऱ्यासारखं नाही. दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे. बघ रे दादा, एवढं सगळं होऊन आपणच नालायक. भास्कर भाऊजी, मी तुम्हाला सारखं सारखं माझ्या आणि धैर्यांमध्ये विष कालवू देणार नाही. काय वाटलं तुम्हाला? हा, मागच्या वेळी जसा तुम्ही प्लॅन केला होता त्या
प्लॅन मध्ये मी परत फसत असं वाटलं का तुम्हाला? नाही, तुमचा गैरसमज आहे तो. हे सगळं ना, हे सगळं खोटं आहे. तुमचाच डाव आहे तो, मला माहिती आहे ना. हा सगळा तुमचाच डाव आहे. ते एआयच्या मदतीने केलंय ना तुम्ही सगळं. हा धैर्य, बरोबर बोलते ना मी? हा सांगा ना तुम्ही, बरोबर बोलते ना? माझ्या धैर्यांवर पूर्ण विश्वास होता, आहे आणि कायम राहील. मरेपर्यंत माझे धैर्य माझ्याशी असं वागूच शकत नाही. धैर्य अजून गप्प का बसलेत? की त्यांना या साबितची खरंच थोडी का होईना काळजी वाटते? तिच्या त्रासाचा यांना त्रास होतोय का? धैर्य, बोला ना तुम्ही काहीतरी. सांगा ना, याचं सगळं खोटं आहे ना. सगळं यांचा परत डाव केला ना त्यांनी. सांगा या सगळ्यांना, तुमचं प्रेम आहे ना माझ्यावर? हा मस्करी करताय ना तुम्ही? प्लीज धैर्य, काहीतरी. अजून किती वेळ स्वप्न बघत बसणार आहात? लई स्वप्न बघितली होती मी. माझ्या लाडक्या नातीच्या लग्नाची काय काय स्वप्न बघितली होती. त्या माझ्या लाडक्या नातीला आम्ही अंगा खांद्यावर खेळवलं. ह्या घरात लहानाची मोठी झाली. आधी तिला असं वाढताना मोठं होताना बघितलंय. तिचं हसणं, रडणं, खेळणं, पडणं, धडपडणं सुद्धा बघितलंय. अशा या माझ्या लाडक्या नातीला